स्वर्णगिरी श्री व्यंकटेश्वर स्वामी देवस्थान तेलंगणा राज्यातील भुवनगिरी जिल्ह्यात आहे, जे मानेपल्ली टेकड्यांवर स्थित आहे. हैदराबादपासून साधारणपणे 48 किलोमीटर अंतरावरती हे जे मंदिर आहे ते आध्यात्मिक आणि स्थापत्यकलेचा एक चमत्कार आहे. मानेपल्ली कुटुंबाच्या 22 एकर जमिनीवर हे मंदिर स्थित आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या बालाजी मंदिरापैकी एक मंदिर आहे. हे मंदिर भक्त आणि पर्यटकांना सध्या आकर्षित करत आहे. याच्या दिव्य तेजस्वी आभा, सुंदर वास्तुकला आणि शांत परिसरासाठी हे मंदिर ओळखले जाते. असे हे पूजनीय मंदिर भगवान विष्णूंचे अवतार भगवान व्यंकटेश्वर यांना समर्पित आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आम्ही हैदराबाद येथील नामपल्ली येथून निघालो आणि जुबली, ज्याला JBS बस स्टँड असं देखील म्हटलं जातं, या ठिकाणी आलो आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 18 ते 20 या नंबरवरती आपल्याला स्वर्णगिरीला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. त्यामध्ये आम्ही कसंबसं चढलेलो आहोत आणि मित्रांनो, अतिशय प्रचंड अशी गर्दी आहे. यल्लमा पॉईंटला आम्ही उतरलेलो आहोत. साधारण 48 किलोमीटर एवढं हे अंतर आहे आणि इथून ॲटो रिक्षाने आपण स्वर्णगिरी मंदिराकडे प्रस्थान करणार आहोत. तर चला, आमचा हा ॲटो रिक्षामधून हा प्रवास चालू झालेला आहे. अतिशय मजा आलेली आहे. खचाखच रिक्षा भरल्याशिवाय इथून रिक्षा पुढे हलत नाहीत आणि आम्ही या स्वर्णगिरी मंदिरपर्यंत पोचलेलो आहोत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये व्यंकटेश्वरांची 12 फूट उंच भव्यदिव्य अशी मूर्ती आहे, ती आपण पाहणार आहोत. 1.5 टन वजनाची कास्य घंटा आहे. 100 फूट उंचीचा हनुमान मंडप आहे, ज्याच्यामध्ये 40 फूट उंचीचा हनुमानाचा एक पात्री कास्याचा पुतळा आहे. या सर्व गोष्टी आपण येथे पाहणार आहोत. मित्रांनो, आतमध्ये मोबाईल फोन वापरण्यासाठी बंदी आहे, तरी पण आपण मंदिराच्या कक्षापर्यंत आपण हा मोबाईल फोन वापरू शकतो आणि प्रत्येकी 5 रुपये याप्रमाणे मोबाईल फोन ठेवण्यासाठी आपल्याला अलाउड केले जातं. तशा प्रकारचे लॉकर्स आपल्याला येथे देण्यात येतात. मित्रांनो, मंदिरात येताना ड्रेस कोड लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं या सनातन संस्कृतीचं रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्या पद्धतीनं आपला पेहराव, पोशाख असणं गरजेचं आहे. तोकडे कपडे असतील तर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे बसने येताना 100 रुपये याप्रमाणे मोठ्या व्यक्तींचा चार्ज घेण्यात आलेला आहे आणि लहान मुलांचा 50 रुपये याप्रमाणे चार्ज आकारण्यात आलेला आहे. 108 पायऱ्या चढून गेल्यानंतर मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिराची वास्तुकला ही पल्लव, विजयनगर, चोल आणि चालुक्य शैलींचे मिश्रण आहे. मंदिराला भेट देण्यासाठी योग्य वेळेची निवड करणे गरजेचे आहे. मंदिराच्या वेळेनुसार भेट देण्यासाठी आपण योजना करावी. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 पासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत मंदिर चालू असते. दुपारी 1:30 ते 2:30 वाजेपर्यंत बंद असते. त्यानंतर 2:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर चालू असते. शनिवार आणि रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. सर्वप्रथम मंदिरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मोबाईल लॉकर घेणं गरजेचं आहे, ज्याची किंमत आहे 5 रुपये आणि विशेष दर्शनासाठी 250 ते 300 रुपये मोजावे लागतात. मोफत दर्शन सुविधा देखील आहे, परंतु यामध्ये गर्दी प्रचंड प्रमाणात असते. आम्ही 50 रुपये तिकीट याप्रमाणे स्पेशल दर्शन पास घेतला आणि VIP दर्शनासाठी 1000 रुपये असा चार्ज आकारण्यात आलेला आहे. प्रसिद्ध उद्योगपती श्रीमान मनेपल्ली रामाराव यांच्या पत्नी श्रीमती विजयालक्ष्मी यांच्याशी संबंधित एका चमत्कारिक घटनेनंतर कृतज्ञता आणि उत्सवाचे प्रदर्शन म्हणून स्वर्णगिरी मंदिर बांधण्यात आले आहे. एका गंभीर अपघातामध्ये त्या कोम्यात गेल्या होत्या. त्यानंतर तिरुपतीच्या पवित्र पाण्याने त्यांना पुन्हा जिवंत करण्यात आले असे सांगितले गेले. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर साधारण 22 एकर एवढ्या क्षेत्रावरती मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारण 7 वर्षे
या मंदिराचे बांधकाम होत राहिले. साधारण 500 कोटी एवढा खर्च या मंदिर बांधण्यासाठी करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असे हे ठिकाण मित्रांनो आहे. सोन्या चांदीने सजवलेली भगवान व्यंकटेश्वरांची 12 फूट उंच मूर्ती, जी काळ्या ग्रेनाईटपासून बनवलेली आहे, जी उत्कृष्ट कारागिरीचे प्रदर्शन करते. मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. विविध राज्यातील कारागीर संपूर्ण भारतातील अद्वितीय कौशल्य आणून मंदिराच्या वैविध्यपूर्ण सौंदर्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करतात. तेपोत्सवम चैत्रमध्ये 5 दिवसांचा उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे वैकुंठ एकादशी मार्गशी हा मंदिरातील साजरा होणारा प्रमुख सण आहे. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला मात्र विसरू नका. या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. पावसाळ्यात या ठिकाणी मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस पडतो. ते याच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालते. या ठिकाणी येण्यासाठी जवळचे विमानतळ तेलंगणातील हैदराबाद येथे आहे, जे मंदिरापासून साधारणपणे 76 ते 80 किलोमीटर एवढ्या अंतरावरती स्थित आहे. स्वर्णगिरी मंदिराचे जवळचे रेल्वे स्टेशन भोंगीर रेल्वे स्थानक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा कॅबचा वापर करू शकता. ब्रह्मोत्सव हा या मंदिरातील साजरा करण्यात येणारा प्रमुख सण आहे. यावेळी असंख्य भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठाभिषेकम हा जो उत्सव आहे, जो जूनमध्ये मोठ्या भक्तिभावाने भक्तजन साजरा करतात. भगवान व्यंकटेश्वर कलियुगातील वाईटाशी लढण्यासाठी कवच घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे हा उत्सव लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. या दिवशी भक्तजन त्या कवचाला अभिषेक आणि पूजा करतात. तिरुकल्याणोत्सव हा देखील उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. भगवान व्यंकटेश्वरांचा स्वर्गीय विवाह हा संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी आहे. मंदिरातील जलनारायण सन्निधी आणि संध्याकाळी रोषणाईने प्रकाशित झालेल्या पाण्याने भरलेले गर्भगृह पर्यटकांसाठी आनंददायी दृश्य आहे. देवतेच्या भोवती विविध प्रकारचे मंडप आहेत, ज्यामध्ये महामंडप, कल्याण मंडप, यज्ञशाळा यांचा समावेश आहे, जे विविध धार्मिक समारंभ आणि मेळाव्यासाठी वापरले जाते. वरून आपल्याला विहंगम असे दृश्य पाहायला मिळत आहे, जे या मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर टाकते. हे मंदिर पल्लव, विजयनगर, चोल, चालुक्य राजवंशाच्या स्थापत्य शैलीचा वापर करून बांधण्यात आलेले आहे. तशा प्रकारचे पुरावे येथे आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर यदाद्री तिरुमला देवस्थानम म्हणून ओळखले जाईल. आपण देखील या मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो, आणि आपला अनुभव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. मंदिर परिसरामध्ये असणारे चैतन्यपूर्ण असं वातावरण आणि असणारी स्वच्छता हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. असे दिव्य आणि तेजस्वी आभा, सुंदर वास्तुकला असणारं हे मंदिर पाहताना अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही.